वेलकम टू माय ब्लॉग चॅनल. तर आज आहे ना एका शेतकरी गृहिणीचा 5 ते 10चं रुटीन कसं असतं ते तुमच्या संग शेअर करते. तर सुरुवातीला ना अगोदर उठल्यानंतर मुलाचा टिफिन बनवायचा असतो, कारण सकाळी आहे ना 6 वाजता बस येते, तोपर्यंत तो आवरून आणि गावात गेला पाहिजेत बसच्या वेळेपर्यंत. त्यामुळे ना तो आवरतोय तोपर्यंत मी त्याचा टिफिन बनवते. तर त्यासाठी ना 2 पोळ्या आणि वालाची आणि बटाट्याची भाजी केली आहे. तर सुरुवातीला ना वाल आणि बटाटा एकत्र वाफवून घेतला. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काळा तिखट, जिरे, मोहरी, लसूण असं टाकून आणि परतून घेतलं. एक वाफ देऊन घेतली. त्यानंतर आहे ना मग मसाले टाकून परतून घेतलं. थोडीशी कोथिंबीर टाकली आहे आणि छान अशी बटाटे आणि वालाची भाजी झाली. त्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकला आहे, भाजलेला शेंगदाणे त्याचा कूट टाकला आणि परतून घेते आहे. तर तोपर्यंत त्याचं पण आवरून झालं, त्याची आंघोळ वगैरे झाली आहे. तर बघा अशा पद्धतीने ना ही भाजी झाली आहे. तर आता ही भाजी थंड होऊ देते. त्यानंतर त्याचा टिफिन भरायचा आणि एका साईडला त्याला चहा पण ठेवून दिला आहे. तर त्याचं आवरून झालं. त्यानंतर 4:15 वाजले होते. तर बाहेरचं अंगण वगैरे झाडून घेते. पक्ष्यांचा इतका किलकिलाट चालू आहे बाहेर. तर सुरुवातीला ना अंगणवाटा झाडून घ्यायचा आणि त्यानंतर मग बाकीच्या कामाला सुरुवात करायची. शेतकरी गृहिणीचं असंच असतं. त्यानंतर जनावरांचं असतं, पण ते करून घेतात ते जनावरांचं, तिकडं नाही जात मी. पण सकाळचं घाई असते ना जास्त, त्यामुळे ना मग अंगण आणि ओटे मी झाडून घेते आणि त्यानंतर आंघोळ देवपूजा असते. तर सर्व ओटा आहे ना झाडून घेतलाय मी. किती आपण झाडलं ना तर घाण ही असतेच थोडीफार, कारण मळ्यात म्हणलं ना खूप कचरा वगैरे उडत असतो, त्यामुळं जास्त घाण येते त्यांनी. कारण जनावरांना आपण गवत आणि चाऱ्याची कुट्टी टाकत असतो ना, ती सर्व उडते ना, त्यामुळं वट्यावर घाण येते. त्यानंतर आहे ना बघा वातावरण खूप छान झालंय. 5:30 वाजले आता. खूप छान असं वातावरण झालं होतं. म्हटलं चला तुमच्याबरोबर पण थोडंसं शेअर करावं. चिमण्यांचा चिवचिवाट होता खूप सारा. त्यानंतर आहे ना आता आंघोळीला जायचं. आंघोळ झाली आणि इथं आहे ना देवपूजा करून घेतली, कारण सकाळी सकाळी ना देवपूजा केली ना दिवस फ्रेश जातो, असं छान दिवस जातो. तर गणपती बाप्पाला दिवा लावून घेतला, देवारातली देवपूजा झाली, आरती झाली आणि नमस्कार करून घेतला. त्यानंतर इकडं आमच्या दोघांचा चहा ठेवला, आहोच आणि माझा. ते आंघोळ करताय तोपर्यंत इकडे चहा पण उकळतोय. कसं दिवसाची सुरुवात देवपूजेने झाली ना तर दिवस कसा फ्रेश जातो. तर एका साईडला आहे ना दूध गरम करायला ठेवलं होतं आणि एका साईडला आहे ना गॅसवरती चहा ठेवला होता. तर दूध पण गरम झालंय. आता चहामध्ये दूध टाकून आणि मस्त असा चहा घेतो. दिवसाची सुरुवात ही चहाने भारी होती, कारण आळस वगैरे येत नाही. कारण आपल्याला ना ती चहाची सवय लागलेली असते, त्यामुळे चहा घेतल्याशिवाय दिवसाची सुरुवात फ्रेश होतच नाही. सकाळचे बरेचसे कामं आवरले, त्यानंतर चहा घेतला आणि आता आमच्या पण स्वयंपाकाची तयारी. तर आता आमच्यासाठी ना मी रात्री तुरीचे दाणे भिजत टाकले होते, वाळलेले दाणे तुरीचे ते भिजत टाकले होते. ते छान असे भिजले. आता ते कुकरला लावून घेते. सुरुवातीला आहे ना 2-3 पाण्याने धुवून घेते, त्यानंतर कुकरला लावते. आणि हे दाण्यांची उसळ आहे ना खूप छान लागते खायला आणि एकदम साधी सिंपल असते. आमच्याकडे कशा पद्धतीने करतात ते मी तुम्हाला दाखवते आता. तर त्यामध्ये ना मीठ टाकलं थोडंसं चवीनुसार आणि पाणी टाकून कुकरला लावून दिली. आणि इकडं पण आहे ना मी पोळ्यांचं पीठ भिजून घेतलं होतं, तोपर्यंत पीठ पण छान भिजले आणि चूल पण पेटून घेतली. तर आता सुरुवातीला आहे ना पोळ्या करून घेते, तोपर्यंत कुकरमध्ये उसळ पण शिजल्या जाते. 4 शिट्ट्यांमध्ये ना छान अशी शिजल्या जाते. म्हटलं तोपर्यंत आहे ना मग आपण पोळ्या पण करून घ्यावा. तर चूल पेटवून घेतली होती मी. चुलीवरच स्वयंपाक असतो तुम्हाला तर माहिती आहे. तर आता पोळ्या झाल्या की लगेच यावरतीच आहे ना उसळ टाकून द्यायची, म्हणजे ना आपलं बाकीचं काम आवरेपर्यंत आहे ना उसळ पण छान शिजल्या जाते. तर सकाळी सकाळी ना असं आमचं रुटीन असतं. शेतकरी महिलांचं प्रत्येकीचं रुटीन असंच असतं. तर सकाळी लवकर उठायचं, आवरायचं आणि नंतर मळ्यात पण जायचं असतं. तर आता 2-3 दिवसापूर्वी पाऊस झालाय. तर आता पेरणीचे दिवस आहे आमचे, त्यामुळं पटकन आवरून आणि मळ्यात जावं लागतं पेरणीपुरतं. त्यानंतर मग खुरपायला आल्यानंतरच जायचं, तोपर्यंत काही काम नाही राहत मळ्यामध्ये. तर दाणे पण चांगले शिजले आता कुकरला. तर फोडणी देऊन घेते. तेल चांगलं तापले. तेलामध्ये ना लसूण, जिरे, मोहरी चांगली तळून घ्यायची. जास्त काय म्हणजे त्याला ग्रेव्ही वगैरे करायची नाही राहत. साधी सिंपल भाजी बनवतात, पण खूप छान लागते खायला. त्यानंतर 1/2 चमचा हळद टाकली, थोडासा हिंग टाकला, 1 चमचा काळा तिखट टाकलं आणि 2 चमचे लाल तिखट टाकलं. छान असे तळून घेतले. आणि नंतर आहे ना आपण आता कुकरमध्ये जी उसळ शिजवली ना ती टाकायची. त्यामध्ये पाणी आहे ना ते पण टाकायचं. त्याने ना उसळीला चव छान येते. थोडीशी उसळ बाकी ठेवायची. तर एवढी उसळ टाकून दिली मी, थोडीशी बाकी ठेवली, पाणी पण टाकलं. आता ही शिजू देऊ. तोपर्यंत आहे ना ही उसळ आहे ना आपण मिक्सरला फिरून आणू. तर मस्त अशी बारीक फिरून आणली आहे.
आणि त्यामध्ये ना गरम पाणी करून आणलं आहे मी गॅसवरूनच. तर हे पाणी टाकायचं आणि आपल्याला पाहिजे ना घट्ट पातळ तेवढा रस्सा आपण वाढून घ्यायचा यामध्ये. काय होतं, ही उसळ जर आपण काही जर मिक्सरला फिरवून आणि भाजीला जर टाकली ना, त्याची चव आहे ना अप्रतिमच लागते, छान लागते उसळ. नक्की अशी उसळ आहे ना तुम्ही करून बघा तुरीच्या दाण्यांची. तर त्यामध्ये ना आता मी पाणी टाकलं आहे आणि आम्हाला जेवढी पाहिजे ना तेवढी भाजी मी बनवते आता. आणि प्रत्येकाच्या म्हणजे घरातले जेवढे मेंबर असतील त्या मेंबरच्या हिशोबाने तुम्ही भाजी बनवायची. तर अजून थोडंसं पाणी टाकते आणि यामध्ये कोथिंबीर आणि मीठ टाकून घेते. मीठ अगोदर टाकले त्यामुळे ना थोडंसं कमीच टाकायचं आहे. यामध्ये ना शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकते नाही आम्ही, अशीच भाजी बनवतो. तर आता ही भाजी ना चांगली उकळल तोपर्यंत आहे ना मी कपडे वगैरे धुवून घेते आणि भांडे पण घासून घेते, म्हणजे दोन्ही तिन्ही कामं होऊन जातात. तर इथं चूल पण विजली होती, तिला पेटून दिलंय, भांडे घासून आले, चूल पेटून दिली परत. तर बघा आता आहे ना 10 वाजले, म्हणजे 10 वाजून 8 मिनटं झाले. तोपर्यंत माझी सर्व कामं आवरले, भांडे पण घासून झाले आणि इकडं आमचे जेवणं पण झाले. मळ्यात जायचं होतं ना, भात पण मी केला आहे. तर हे बघा भात पण झाला होता, म्हणजे जेवणं पण झाले आमचे. तर आजी बाबाचे बाकी आहे ते जेवतील आता नंतर, पण आम्हाला मळ्यात जायचं होतं त्यामुळं आता आम्ही जेवणं करून घेतले. इकडं भाजी पण आहे आणि कपडे पण झाले, मस्त अशी भाजी झाली आपली. तर अशी उसळ होते तुरीच्या दाण्यांची. नक्की अशी उसळ आहे ना तुम्ही करून बघा. तर चला आता आहे ना मळ्यात जायचं आहे, इथं कपडे पण वाळत आहे. तुम्हाला आजचं माझं रुटीन कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय.